मैत्रिणींनो, आज आपण आलो आहोत पेशवाईमध्ये. त्याचं मेन कारण म्हणजे मी इथून एकदा नऊवारी घेतली. ती माझी हिरवी नऊवारी जी बघता पैठणी, ती मी पेशवाईमधनं घेतलेली आणि तेव्हाचा माझा एक्सपिरियन्स चांगला होता एक. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की त्यांच्याकडे नऊवारीमध्ये पण खूप साऱ्या जरीच्या साड्या होत्या, म्हणजे भारी भारीच्या. तर मला वाटलं की यांचं बाकीचं कलेक्शन पण आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे तुमच्यासाठी. आणि म्हणून मी आज इथे घेऊन आलेली आहे, म्हणजे मी तुमच्यासाठी खास इथे आलेली आहे दाखवायला, बघायला. तर मी आता तुम्हाला दोन कुठले प्रकार सांगितले कांजीवरमचे? कांजीवरम टिश्यू हा, टिश्यू. राईट राईट. कंची ब्रॉकेट. हा, ब्रोकेड आणि टिश्यू. तर ते दोन एक एक दाखवा, म्हणजे आम्हाला कळेल की फरक काय आहे. कंची ब्रॉकेट मध्ये आहे. हा. याच्यात भरपूर डिझाईन्स असतात. प्रत्येक साडी चेंज असते, प्रत्येक डिझाईन वेगळं असतं. मला ह्याच्यात साधारण कमीत कमी 6-7 हजार पासून सुरुवात होतात. भारी भारी घ्याल तशी रेंज 1.5, 2, 3, 4 अशापर्यंत तुम्हाला ते भेटून जातात. 1.5, 2, 3, 4 पर्यंत ना? हो. जर थोडं मोठ्यानं बोला हो, कारण आमचे ना प्रेक्षक म्हणतात की ऐकू येत नाही. मंद मंद. ही केवढ्याला आहे? कंची ब्रॉकेट आहे. हा. साधारण ही आहे 29,500 ची रेंज आहे. ओके, ही हातमागाची आहे. पूर्ण हँड विविंग. तुम्ही आता आम्हाला वगैरे काही नाही. तुम्ही जे दाखवणार आहात आता सगळं हँड विविंग आणि प्युअर. ओके. मिक्स वगैरे काही नाही. कंची ब्रोकेड. कंची ब्रॉकेट मध्ये या डिझाईन्स वगैरे भरपूर येतात. तसे शक्यतो ह्याला सिंगल कलर जास्त चालतात. ओके. कॉन्ट्रास्ट कमी येतात त्याच्यात. ओके, पण छान आहेत हे कलर. हा पण सुंदर आहे. सिंगल कलर 100 दाखवू शकतो, तर कॉन्ट्रास्ट मोजक्या गोटा मोजे एवढे 5-6 पीस दाखवू शकतो. ओके, म्हणजे सिंगल कलर कलर येतात. ओके. टिश्यू येतात. टिश्यूला मला वाटतं शायनिंग जास्त असतं. शायनिंग जास्त असते आणि पूर्ण जरीचं काम असतं ना त्याला. ओके. शायनिंग त्याला असते. त्याला तुम्हाला 15,000 पासून चालू होतात. हा. ती अगदी तुम्ही घ्याल तशी रेंज येते. पण मला एक सांगा, टिश्यू मध्ये हे मॉडर्न डिझाईन आहे, राईट? हो. तर ट्रेडिशनल डिझाईन मध्ये टिश्यू मध्ये आहे का एखादी? ट्रेडिशनल एकदम चांगली दाखवा, मला पण घ्यावीशी वाटली पाहिजे. कसं आहे, याच्यात डिझाईन जे असतात ट्रेडिशनलच दाखवा. चेंज होत असतात. हा. याच्यात पानं फुलं कमी येतात. हा. आणि मॉडर्न आर्ट जे असते हल्ली का? हो. पण ट्रॅडिशनल डिझाईन काय असतं अदरवाईज? ट्रेडिशनल पानं फुलं असतात. ओके, ही पानं म्हणजे हे ट्रॅडिशनल आहे का? ही पानं फुलं असं हे ट्रेडिशनल असतं. ओके. आणि ह्या थोड्याशा मॉडर्न आर्ट तुम्हाला म्हणजे डिझाईन्स प्रत्येक साडीचं चेंज येतं. हे जे साधारण 22-25 अशी रेंज आहे त्याला. पण टिश्यू मध्ये ना, म्हणजे ही जी आहे तुमची ब्रोकेड मध्ये, त्यात कसं एक वेगळं छोटं छोटं डिझाईन आहे, तशी डिझाईन नाही येत नाही याला. हे कसं आता ऑनलाईन जे बघता तुम्ही. हा, हे काय आहे? हे ब्रोकेड मध्ये आहे. हा, म्हणजे ब्रोकेडच खरं मला आवडली आहे. तर ह्याच्यात टिश्यू मध्ये डिझाईन चेंज होतात. ओके, असं आहे. आणि ब्रोकेड मध्ये तुम्हाला छोटं डिझाईन पाहिजे तर छोटं डिझाईन ट्रॅडिशनल मिळतं. हा, इथे दिसत आहेत, इथे बरीच आहेत. हे गुलाबी आहे, ब्रोकेड मध्ये हे सगळं ब्रोकेड आहे. म्हणजे मला बेसिकली सो जनरली लोक कुठली, साऊथ इंडियन जे लोक असतात ते कुठली प्रिफर करतात? जनरली साऊथ इंडियन तुम्हाला टिश्यू, आता हल्ली टिश्यूचं फार फॅशन आहे ना. फॅशन आहे, त्यामुळे हे टिश्यू जास्त चालतं. ओके. हा, ते मला पण असं वाटलं. एका एक्झिबिशन मध्ये मी गेले तर मला टिश्यू आवडलं, पण मला हे डिझाईन नाही आवडत. ते जरा चांगलं दाखवा अजून. यात मजा नाही आहे. डिझाईन आहे, तुम्ही सांगा. ते पिवळी आहे ना, पिवळी ती बघा, इथून वरून तिसरी आहे उजवीकडे. डिझाईन असं फॅन्सी येते. हा हा, ती टिश्यूच आहे ना? हा, ही मला आवडली. टिश्यूच आहे ना? हा, ही छान आहे. पण ही वेगळीच वाटते. ह्याची किंमत काय आहे? ही 45. हो, जास्त महाग आहे का? आणि हँडमेड आहे? पूर्ण हँडमेड. मला मिक्स वाला किंवा ह्याच्यावाला दाखवलंच नाही. त्याची मिक्सची किंमत येते साधारण 3.5-4 ची रेंज येते. ती मशीनची असते. ओके. नायलॉन धागा मिक्स असतो. हे पूर्ण हँडलूम आहे, हाताने विणलेलं आहे, प्युअर जरी. ओके.
ऍक्च्युली ना मला वाटतं भीती वाटते की आपलं रेकॉर्डिंग नाही झालं तर सगळंच वाया जाईल. ओके, ही छान आहे. ही एक मी लक्षात ठेवते, पिवळी ना. हो. हम्म. असं हे आता फॅन्सी डिझाईन्स वगैरे बघायला. नाही ते छान वाटतंय मला. ओके, सो आपण पैठण आणि आता तुमच्याकडे साधारण 50,000 पर्यंतची कुठली आहे ती एखादी दाखवून ठेवा. ही दाखवलीतच तुम्ही, ही 45ची आहे बरोबर. 45 46,500 बरोबर आहे. ही जी बघितली तुम्ही हा 42,500 आहे. ओके, खरं तर ना या नेसल्यावर अंगावर खूपच छान दिसतात. हा, त्याची मजा येते. हा, ही पण छान आहे. ती दाखवा. हे सिंगल कलर मध्ये आहे. ओके, रेखा पॅटर्न म्हणतात, तो रेखा पॅटर्न आहे. ओके, ओ रेखा हे आशा घालते. ओके ओके ओके. हा, हे रेखा पॅटर्न, पण हे तर जुनी झाली राईट. तरी मागतात कस्टमर. हो ना. साधारण ही छान दिसेल असं वाटतंय मला, अंगावरती छान दिसेल. हे 48,500 48 ना. ओके, नाईस नाईस. मस्त, ठीक आहे. आणि ओके बस. कलर आहे. हा, ही छान आहे. 51चा आहे. ओके, याची जरा बॉर्डर, हे पण रिच दिसतं नाही का. हे दिसायला साधं आहे खरं, पण हे हा नेसल्यावरती त्याची टिश्यू मध्ये ते ग्लेज येते एकदम. आणि बॉर्डरला छान हे प्युअर हातमाग. हे कांचीपुरम वरनं येतात का तुमच्याकडे. ओके, तुम्ही दाखवल्यात त्याच्यातनं मला कल्पना तरी आली की येस तुमच्याकडे चांगलं कलेक्शन आहे कांजीवरमचं. ही बघा एक पट्टू साडी आहे, पट्टूच म्हणतात ना. आणि त्याला असं मस्त टेम्पल बॉर्डर दिलेली आहे. खूप छान बॉर्डर आहे. ही 21,000ला आहे आणि याचं टेक्स्चर पण खूप छान आहे. मस्त जाड सिल्क आहे. मस्त आहे. याला एकतर ना हा बॉर्डर पण आहे मस्त. टेम्पल बॉर्डर आहे ना. छान पदर दिलाय आणि रंग पण सुरेख आहे. निळा कॅमेरामध्ये हा असा लाईट निळा येतोय, पण बेसिकली हा आहे जांभळा निळा. मस्त आहे. हा शेला जो आहे तो कधी घेतात आणि का घेतात. हे 9वारीवरती काष्ट साडीवरती. ओके, 9वारीवरच घेतात का 5वारी पण घेऊ शकता तुम्ही. असं काय आणि तो कसा घ्यायचा ती पद्धत पण मला माहित नाहीये. ते पण दाव. हा, आणि केवढ्याला असतो हा शेला. 1850. ओके, हा आणि ओरिजिनल घेतला तर बनवून. ओरिजिनल घेतलं तर 14,000 ते 15,000 पर्यंत. हे काय आहे. हे मुनिया. अरे मुनियात पण शेला मिळतो का. अरे पण हा ओरिजिनल आहे का. ओरिजिनल. हा, मस्त आहे. मग पुरुष पण घेतात का शेला. अरे वा, मुनिया मधला शेला मस्त कळतोय एकदम. 14,500. ओके, म्हणजे एका साडीच्या किमतीत तुम्ही शेला देता. हा, पण आहे ह्या ओरिजिनल शेल आहे, म्हणजे घालायचंच असेल तर. आणि तो घेतात कसं दाखवा. छान आहे. सो ज्यांना आपल्या मुलीसाठी सुनेसाठी शेला साडीवर घ्यायचा असेल, 9वारी साडी 5वारीवरून घेतात का. ओके, तर जर घ्यायचा असेल शेला तर तुम्ही तसाही हौसेने घेऊ शकता. लग्न महिन्यानी वर्षांनी असेल तर हळूहळू 1,000 साठवून. हे बघा आता ते कसा झेला घेतात ते दाखवतायत. नाही, मला वाटतं मागे. ओके, हे असा शेला हा असा घेतला जातो. हा, पण मग ते साडीचा पदर असतो त्याच्यावर घ्यायचा का. पदर कारण तुमचा पाठीमागे जातो ना. ओ, म्हणून तो असा घ्यायचा का. सिंगल पिनअप केला तर तो नाही घेता येणार. तो सिंगल पिनअप असतो. हा, आम्ही असा शालीसारखा पण घेतो दोन्हीकडनं पुढे, तसा पण चालतो ना. ओके ओके, ठीक आहे. नाईस, राईट. आता फक्त रंग दाखवून ठेवा म्हणजे शेल्याचे.
विण कमी असतं म्हणून याला पैठणीचे शेले फार कमी बघायला भेटतात. हरकत नाही, पण तुम्हाला हे बनारसचे शेले भरपूर त्याच्यात डिझाईन्स वगैरे येतात. हा, आणि हे रिझनेबल आहेत 2000 मध्ये वगैरे. याच्यात काय कमी असतं? विणणारे कमी असतात ना शेले. विण कमी होतं, ते पण आपण विणून घेतो म्हणून ते बघायला भेटतात. राईट राईट, छान. नाही पण ऍटलिस्ट फार कमी आहे. तर तुम्हाला हे प्युअर शेले बघायला करेक्ट. सो प्युअर शेला ज्यांना हौसेने घ्यायचा आहे, मुलासाठी पण झब्बा आणि याच्यावर घालायला धोतर, किंवा तुम्ही झब्बा घेतलं, किंवा मुलीसाठी नऊवारी नेसली म्हणून शेला घ्यायचा आहे. शेला वेगवेगळ्या रंगात कुठल्याही घेऊ शकता, राईट? आणि तुम्ही बनवून देता का? भेटेल, पण मग त्याला टाइम लागतो, 1-2 महिने वगैरे लागतात. राईट, ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, त्याचा मला फक्त रंग दाखवा त्या शेलांचे. शेलांचे ग्रीन, राणी, हे सगळे बनारसी शेले आहेत का? ओके. पण मग बनारस ना मधनं पण हातमागाचे येतात का नाही? त्यांचे हे असेच असतात? असेच येतात. ओके. त्याच्यात भारी पाहिजे तर आता आपण एक प्रेक्षकांना दाखवतोय की शेले इथे मिळतात वगैरे येतात. हा, 4 ते 5 कलर असतात. याची विड्थ कमी आहे का शेल्याची? हा, हे छोटा छोटा शेला. ओके 2 मीटरचा. ओके. लेंथ एवढीच. आणि हा केवढ्याला असतो? 1850. ओके, म्हणजे रिझनेबल आहे, परवडू शकतो. ओके ओके. 15, 16, 17 हा हा. पाहिजे तर कमीतले पण आहेत. 5-6ची पण रेंज आहे पाहिजे. आपलं काय आपण काय बघतो माहिती का? जे तुमच्याकडचं बेस्ट आहे ना ते दाखवा, म्हणजे त्यातल्या त्यात. कारण हा, हे जालमध्ये. सो एखादी जाल साडी असेल तर जालवर जाल घेतात का नाही? जालवर जाल नाही घेणार. प्लेन साडी असेल, हा, किंवा निळी साडी असेल तर त्याच्यावर हे असा शेला घेऊ शकतात. हा बघा, हे ही साडी असेल ना त्याला हे छान दिसेल. ही साडी मस्त आहे खूप, पण याची जरी अशी तांब्याची आहे का? वेगळी आहे, म्हणजे मॅट फिनिश. हो, मस्त आहे ही साडी. हा, तुम्हाला एक दाखवायला काढला होता तो. काय? डिझायनर मध्ये फॅन्सी. हे डिझायनर साड्या आहेत का? नल्लीचाच पॅटर्न आहे. ओ, ही नल्लीच आहे का? हा, दिस इज ऑल्सो नाईस. कांजीवरमचाच पॅटर्न आहे. हा, हे डिझाईन्स याच्यात थोडा डार्क रंग आहे का अशा डिझाईन? आता कसं आहे मॅडम, प्रत्येक पीस वेगळं येते. हल्लीचं जे आहे ना, तर फेंट कलर जास्त मागतात. कारण का मागतात की आपल्याकडे सगळ्यांकडे डार्क कलरचे रंगसंगता झालेली असते. त्यामुळं कस्टमर ही पण सुंदर आहे. केवढ्याला आहे? फेंट कलरच मागतात. ती साधारण 30-35,500. 30-35च्या आसपास ना. मस्त आहे, आणि दुसरं टेक्स्चर पण मस्त आहे. आणि काय बरं म्हणायचं होतं? क्वालिटी चांगली. हो, जाड सिल्क. आणि ही कुठली आहे? टिश्यू का आहे? नाही, म्हणजे टिश्यू आणि काय म्हणलं आपण? ब्रोकेड. तर ही त्यातली नाही. बुट्टी पॅटर्न असतो त्यांचा, त्याच्यातलं ही डिझायनर आहे. म्हणजे टिश्यू आणि ब्रोकेड मध्ये अजून एक तिसरे व्हरायटी आहे का? बुट्टा पॅटर्न असतो, त्याच्यातली ही फॅन्सी पॅटर्न आहे. ओके. हा सिंगल पीस, जसं आपल्यासारखा आपण त्या पद्धतीत हे सिंगल पीस असणार आहे. कलर वगैरे नसणार आहे. बरोबर. तुम्हाला 2-3 वेगळ्या भेटतील. ही नल्ली म्हणजे चेन्नई कडची आहे. रॉकेटचा पॅटर्न आहे, त्याच्यातलं तोच मटेरियल वगैरे तेच असतं. ब्रोकेड मधलंच आहे. आपल्याला टिश्यू मधलं हवंय, राईट? टिश्यू आणि रॉकेटच्याच मधलं आहे पॅटर्न. ही मस्त आहे. ही एक आवडली आहे, ही एक आवडली आहे. ओ, दिस इज ऑल्सो. ही माझ्याकडे आहे अशी, म्हणजे अशा रंगात मस्त आहे. ही पण परत हे कांजीवरमच आहे. ह्याच्यातलाच पॅटर्न आहे. इट्स टू गुड. डिझाईन्स हे जो चेंज आहे. वाव, काय मॉडर्न साडी आहे, मस्त साडी आहे, खूप सुंदर. पदरावरनं कळतंय कांजीवरम आहे ना. हे प्युअर आहे. ही मस्त आहे. ही 30-35 हजाराची आहे ना. ओके, ठीक आहे. आता हे ठेवा. कांजीवरम झाली, शेला झाला. आता तुम्ही काय बनारसी आणलंय? बनारसी मला हे नाही बघायचंय, काहीतरी अजून छान बघायचंय. बनारसी मध्ये हेच येतं. कतांमध्ये दाखवा ना. हे वेगळं आहे. हे ब्रोकेड, म्हणजे हे तुमचं ना टंचोई मध्ये. पेशवाई क्रिएशन आहे. आपण स्वतः हे डिझाईन देऊन बनवतो आपल्या दुकानात. ओ, मला ना कतान सिल्क मध्ये दाखवा. भेटेल. हे टेक्स्चर आहे ना, हे ते मला खूप आवडतं. हे नल्लीचं टेक्स्चर नाही, पण म्हणजे तुम्हाला कळलं ना, हे अशामध्ये कतांमध्ये जी मिळते ना जाल,
हे जाल कताना किंवा तशी तशी तिकडचीच दाखवा, इकडची नको, बनारस तिकडची दाखवा. प्रॉपर बनारसलाच आहे. तुम्ही केलंय बरं, दाखवा बरं एक डिझाईन तुमचं काय आहे. नाही ते बघा, आता ह्याचं जे डिझाईन आहे हा तुमच्या पायापासून असं चेंज होणार, जसं आपण छल्ला घालतो हा हा त्या हा पद्धतीत हे ह्याचं खास तुम्ही बनवून घेतलंय. माझं पोस्टर पीस आहे. ओ म्हणजे त्या फिलिंग असं येतं की तुम्ही तसं घातलंय काहीतरी. आता हे तुम्ही पायापासून ह्याचं डिझाईन असं चेंज होतात. ओके, खालची बाजू कुठली येते का? ही खालची बाजू आहे. हा 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 खालची बाजू असं. ओके, आपण पैंजण नेकलेस हे करतो. हे थोडं सॅटिन आहे का हो? नाही, प्युअर कतान आहे. प्युअर बनारसी. हो पण यातलं टेक्स्चर काय आहे, म्हणजे सिल्क कुठलं आहे? प्युअर सिल्क येतं, एक तर कतान सिल्क येतं आणि हे सिल्क येतं बनारस. दोनच ह्याच्यात हे होतं. हे प्युअर मखमली सिल्क असतं. हा मनी काहीतरी नाव आहे त्याचं. मखमली silk. हो काहीतरी मारू का काहीतरी. एनिवे त्याचं डिझाईन असं चेंज होतं. ते छान आहे खरं. पूर्वीच्याकडे असे ब्लाऊज साड्या नेसायच्या बायका नाही का लग्नात, बुट्टेवाल्या. साधारण 28-30 हजारची रेंज आहे. जालमध्ये हे निळं दाखवतायत. येस, पण मला एक सांगा, जालमध्ये चांदीची जरी असलेला आहे का? नाही वापरत. चांदी म्हणजे प्युअर चांदी नाही, रंग तो रंग. हा ते कतान सिल्क मागवलंय तुम्हाला. हा हा हे 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 निळं जांभळं छान आहे. हे बुट्ट्यांमध्ये येतं. हा ऑर्डर मोठी. हे बुट्टे आणि मोठी बॉर्डर. असे कलर. ओ दिस इज लवली. हिरवं लवली आहे. दिस इज नाईस. हा टोटल. पण हे कतान नाही आहे ना? हे बनारसी प्युअर मखमली सिल्क आहे. मखमली येते. हो. ही पण छान आहे. हे जे आहे हे आपण बनवून घेतो, म्हणजे डिझाईन देऊन आपण हे खास बनवून घेतो. पेशवाई पैंजण पूर्ण डिझाईन्स तुमच्या खालच्या पोर्शनला येतात. ओके दिस इज पेशवाई पैंजण. ही केवढ्याची आहे? 28-30 हजारचीच रेंज. 25,000. ही 25 आणि ही 27,000. ही 27,000. जाल घेतलं तर साधारण 25-26 हजारचे. हा ते मीनाकारी येत. बॉर्डर पदराला मीना येत. हे मीना. ही केवढ्याची आहे? हा ही 29,000. हा ही हिरवी केवढ्याची आहे म्हणलं? 27,000. ओके नाईस. 29,000. ओके ही बघा कतान सिल्क मध्ये जाल बनारसी साडी. ही आहे 51 ची. दिस इज गुड. हे काय आमचं चालू झालंय. हा तसं हा एकच कलर बनवतो. हा पण आता ही बुट्टीमध्ये बनवलेली आहे. पूर्वी फक्त प्लेन यायची आणि अशी काट यायची. प्लेन आहे काट बघ कशी. पेशवाई राजवाडी ना? ही केवढ्याला आहे? ही साधारण 35,000 पासून 45-50 हजार पर्यंत रेंज आहे. ओ मस्त. हा विदाऊट बुट्टे ही जास्त छान दिसत असेल असं है ना? तोच कलर बनवून ही पण खूप सुंदर आहे. हो अशा दाखवा ना. हे अक्षय ते ह्याच्यातले पण आणते जाल मधले 51, 55, 45 ते. तर हल्ली हे रंग बनवतोय ना, तर दुकान चालू झालं तसा तो एकच कलर. कुठला? पिवळा. रस्ट कलर. हा रस्ट म्हणतात का याला? हळदीला पण वापरू शकतो ना? वापरू शकतो. ह्याला फार मागणी होती, म्हणजे आम्हाला बाहेर गावचं कस्टमर भरपूर घेऊन जातात. खूप सुंदर आहे. तो घेऊन येतात आणि हे बेसिकली हे बुट्टे नसतील ना तर ही अशी माझ्या आईची अशी एक साडी होती. प्लेन आहे. एवढी मोठी बॉर्डर आहे पूर्ण. ते जसं आपले महाराजांची बॉर्डर जशी असते तशी. खूप सुंदर आहे. आणि इव्हन लाल पण छान आहे. हो हे कलर जस्ट बनवून घेतले. ओके म्हणजे ह्याच्यात तुम्ही बदलून. पण ह्याच्यात मोठे बुट्टे आहेत मला वाटतं. हा ही पण तशीच आहे का? हो 51. नाही ही केवढ्याची? 40च्या आसपास. 30-40च्या आसपास.
37,500. 37,500 आणि ही येल्लो पण तशीच आहे ना? ही 39,500. हा, 37, 39 आणि ही 51. ही कडू आहे ना पूर्ण? कडवा. ही आपलं प्रोडक्शन आहे. अरे खूप मस्त आहे. सगळं प्लेन साडी, पदरावरती हे डिझाईन्स आहे. मस्त आहे. कलर बनवलाय नवीनच. हे हळदीसाठी छान आहे. हा एकच रंग बनवता का तुम्ही? रंग तो एकच बनवला. हा. आणि हे आता बनवलंय. वाव, मस्त आहे. आणि ते मीनावक मध्ये आणि उठावाला आहे. ही 2,500. हा ठीक आहे ना, आता ती एवढ्याला तर असणार. लाईट कलर आता हा मागतात म्हणून हे लाईट कलर. ओके, नाईस. दाखवा बरं, तिला नीट दाखवते मी. मस्त. ही पण, या पण सुंदर आहेत. ही खूपच छान, मस्त. मशीन जॉब वाले. हा. रेंज 5,000ची रेंज आहे. हो. त्याच्यात आणि हे सगळं मिक्स आहे, प्युअर काय नाही मॅडम. हा बरोबर आहे. सुंदर आहे. परत एकदा बघा, ही कांजीवरमच आहे, पण ही खूप मॉडर्न कांजीवरम आहे. ही पण मॉडर्न कांजीवरम आहे. खूप सुंदर टेक्स्चर आहे. आता आपण इथे बघतोय पटोला साड्या. तर ही आहे हैदराबादची, राईट, म्हणजे आंध्राची पटोला आहे. आणि याची किंमत साधारण आहे 18,500. 15, 16, 18, 20 असं हे टेक्स्चर आहे. टेक्स्चरवरनं कळतंय की या छान साड्या आहेत. आणि ऑफकोर्स लोक जनरली अशाच, पूर्वी तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा साध्या यायच्या, या तुमच्याकडच्या पण येतात आहेत, पण तुम्ही आपल्याला इकडे भारीच्या दाखवताय. त्याची रेंज साधारण 6-7,000ची रेंज आहे. करेक्ट. त्याला ब्लाउज पीस येत नाही आणि त्याचं मटेरियल ह्याच्यापेक्षा थोडस हलका असतं. पण ते तरी ते छानच असतं. हे त्याच्यापेक्षा चांगलं येतं. सी बेसिकली आज आपण कव्हर करतोय लग्नाच्या साड्या. बसता नाही, म्हणजे मुलीच्या साड्या, किंवा जर काय हौसेने मुलीच्या आईला आणि मुलाच्या आईला घ्यायच्या असतील किंवा मावशांना वगैरे घ्यायच्या असतील तर त्या साड्या. आपल्या घरचे आले, त्यांना एखाद्याला आवडली नाही, किंवा त्यांना पण घ्यायची भारीच्या साड्या जरा बघतोय रे आपण त्याच पद्धतीत. पण तुमच्याकडे खाली दुकानात सर्व प्रकारच्या साड्या ज्या नॉर्मल मिळतात त्या मिळतातच. तुम्हाला 300 रुपयापासून साडी भेटणार आपल्या इथे. 300 रुपयापासून मिळते. ओके, ठीक आहे. सिंथेटिक 300 रुपयापासून आहे. राईट. पदराच्या घेतल्यात तर 5-6. ते आता मला वाटतं खात्रीचे की मिळतील. पण आपण आज व्हरायटी बघतोय भारीच्या साड्यांची. नाही गडवाल. ही गडवाल पण पैठणी स्टाईल नको, नॉर्मल ऑर्डर आपण हे केलेली आहे. नाही, ट्रॅडिशनल पैठणी दाखवा. गडवाल फ्युजन नको. ओ दिस इज नाईस. पण तरी हा त्याचा काठ आहे तो फ्युजन आहे का? नाही, आता हे म्हटलं तर तुम्ही ठीक आहे, आपण ते पैठणी सारखा फील आलाय त्याला, काय ते ठीक आहे. हे गडवाल तुम्हाला, मग गडवालची बॉर्डर अशीच असते का? आता हल्ली अशी येते. पूर्वीची गडवाल बंद झाली. पूर्वीची दाखवा ना, ट्रॅडिशनल. नाही, मधलं टेक्स्चर छान आहे. हे बाजूचं आहे ना, त्याला छोट्या बॉर्डर मध्ये मिळेल का गडवाल? काय झालंय माहितीये का, कस्टमरला, प्रत्येक कस्टमरला वेगळं काहीतरी पाहिजे असतं. वेगळं म्हटलात की ही बॉर्डर वेगळी आहे आमच्या ह्यानी, ओके, बुट्टी वेगळी आहे. आता कसं टिपिकल जी पारंपरिक पूर्वीच्या बॉर्डर यायच्या त्या नाही. गडवाल आता येत नाही, येतच नाही. बरं, मग छोटी बॉर्डर आहे का गडवाल मध्ये? छोटी बॉर्डर मग ती मोराची येते. ज्याचा बेसिक फक्त कलर चेंज होतात, त्याचा पदर आणि बॉर्डर तशीच राहते, त्याला काही चेंज होत नाही. मग ते ट्रॅडिशनल पद्धतीतलं आहे का? दाखवा मग. 10,000ची येते. हो, नाही हे काय आहे त्याचं? साधारण ही 24-25 हजार. सी, मला याच्यातनं फक्त पदराचा इश्यू वाटतोय. पदर ना प्युअर नाही वाटत आहे. प्युअर आहे का हा? सगळं प्युअर आहे. आहे खरं तर. मग याची जरी काय आहे? जरी प्युअर नाही आहे का? ही रेशम कोटिंग केलेली जरी असते, फाईन क्वालिटीची, खराब वगैरे होत नाही. मी माझ्याकडनं याला 50 वर्षाची गॅरंटी. नाही, याचं ग्लेज नाही, मला ह्याच्यातलं ग्लेज कमी हवंय, म्हणजे वेगळं काहीतरी हवंय. मी तुम्हाला सांगू का, याची जरी मला कशी हवी आहे? तुम्हाला कळलंय मला काय हवंय. ही गडवाल आहे. याच्यात 3 प्रकार आहेत. ही गुलाबी आहे. ही केवढ्याला आहे? ही 24,500.
आणि ही 15-16. हा, याच्यातली ना बॉर्डर छोटी आहे, याच्यातली बॉर्डर मोठी आहे. आणि ही अजून एक टेक्स्चर आहे ज्याच्यामध्ये छोटी बॉर्डर आहे. आणि ह्या साधारण 15 पर्यंत आहेत, राईट? 15-16. 15-16 पर्यंत आहेत. आणि त्याची मोठी बॉर्डर आहे म्हणून त्याची किंमत जरा जास्त आहे. आणि त्याचं टेक्स्चर पण जरा वेगळं आहे. ही आहे गढवाल, मस्त. खूप खूप साड्या इथे पडल्या आहेत, खूप चॉईस आहे. ओ ओ ओ, ही आहे एक पैठणी. हा, ही जांभळी पैठणी आहे, त्याचा पल्लू आहे मॉडर्न, फॅन्सी पदर आहे. फॅन्सी पदर. ओके, लवली. ही एक दुसरी, ही खालची केवढ्याची हो? ही 45. ही कितीची आहे बरोबर? 45,500. 45,500ची आहे. आणि ह्याचा पदर आहे, ही बॉर्डर लोटस मध्ये आहे. लोटस मध्ये आहे. आणि 78. 78,000ची आहे. आणि हे बघा, हातमागाचं आहे सगळं, इथे आपल्याला दिसतंय. रेंज आहे. आणि पदर जोडलाय का तो एकसंध आहे? एकसंध आहे. ही एक संख्या असते. हा हा. ही 79ची आहे, लाइनिंग पैठणी. 79ची लाइनिंग. लाइनिंग म्हणजे काय केलं इथे? हे उभे स्ट्राईप. हा, असं उभे लाइनिंग. ओके ओके ओके. हे लोटस आहे 1,51,000. ही केवढ्याची आहे? 78,500. ही म्हणजे जवळजवळ 80. ही पण 80 ना? आणि ही 1,51,000. ओ माय गॉड, 1,50,000. मस्त मस्त मस्त. आणि आय एम शुअर तुमच्याकडे ह्याच्यात भरपूर रंगबिंग आहेत. काहीतरी तर ह्याच्यात कमी रंग आहेत, हरकत नाही, व्हरायटी आहे. हँडलूम असतं त्यामुळे ह्याच्यात रंग कमी येतात तुम्हाला. येस. आपली जी ट्रेडिशनल बॉर्डर असते, खवली बॉर्डर, त्याच्यात तुम्हाला कलर नारळी बॉर्डर मध्ये भरपूर कलर्स येतात. ठीक आहे, खूप छान दाखवल्यात तुम्ही साड्या. आमचं मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. तुमच्याकडे खूप व्हरायटी आहे. सो ज्या कोणा हौशी आयांना यायचंय त्या इथे येऊन स्वतःसाठी पण साड्या घेऊ शकतात आणि मुलींसाठी पण घेऊ शकतात. सो मी पेशवाई दुकानाचे आभार मानते की त्यांनी एवढा वेळ दिला आणि त्यांच्यातलं एवढं सगळं कलेक्शन दाखवलं. त्यामुळे तुमच्या मालकांना सांगा माझ्यातर्फे धन्यवाद. थँक्यू सो मच. तर पेशवाईचे मी आभार मानतेय की इतकं सुंदर कलेक्शन त्यांनी मन लावून दाखवलं आणि हा एक वेगळा फ्लोअर आपल्याला उपलब्ध करून दिला की ज्याच्यामुळे इथे अजिबात डिस्टर्बन्स नाही झालं. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर इथे आवाज कमी वगैरे वाटला तर मी प्रयत्न करते की त्याची किंमत मी खाली लिहीन, म्हणजे तुम्हाला परत परत ती क्युरिओसिटी राहायला नको. पण जर थोडं असेल तर लक्षात घ्या, मी अमॅच्युअर युट्यूबर आहे, त्यामुळे असं होऊ शकतं. धन्यवाद. पेशवाईमध्ये खास चनिया चोळी घ्यायचं असेल तर इथे खास सेक्शन आहे. काय म्हणतात? राजनंदिनी. हे याचं महालाचं नाव आहे का तुमच्या? ओके, आपण याला महाल म्हणूया, राजनंदिनी महाल, जिथे वेगवेगळे सुंदर सुंदर लेहंगा चोळी ठेवलेले आहेत. तर तुम्हाला जर इथे बाई, हे पैठणीचं पण केलंय का? हे प्युअर पैठणी आहे का काय? आर्ट सेमी पैठणीचं केलंय. ओके. पण ऍक्च्युली ओरिजिनल हे लेहंगा चोळी कुठल्या गावात येतं, म्हणजे कुठल्या स्टेटमधनं येतं? लखनौ नाही, काही सुरतहून येतात. तसं नाही, तिकडे कुठल्या स्टेट मधले लोक हे घालतातच लग्नात. आता ही म्हणजे लखनौला याला तर असंच घालतात ना, लेहंगा चोळी. सो हे असं, हे मला तुम्ही विचाराल तर मला हे पर्पल खूप आवडलं. हे काय खडे आणि हे घातलेलं. केवढ्याचं आहे हे? हा ना, 42,500. बापरे, 42,500चा आहे. ओके. आणि मला हा पिवळा पण आवडला, मस्त वाटतं. पिवळ्याने सध्या मला वेळ लावलाय तर ते पण छान वाटतंय. ऑफकोर्स एकदा डिटेलमध्ये बघायची वेळ आली की बघू शकता, पण मी हे फक्त तुमच्या माहितीसाठी दाखवते की इथे पण हे असे बरेच त्यांचे आहेत आणि तुम्ही येऊन प्रत्यक्षपणे बघून घेऊ शकता.
मी मुद्दाम कोणी नसतानाच सेक्शन बघतेय. बिलकुल नाही, लांबून पण नाही, जवळून पण नाही.